विघ्नरची निवडणूक सुरू आहे. तुम्ही असं म्हणाला होता की आमचं जे पॅनल आहे ते पॅनल जर परिपूर्ण झालं नाही तर संजय भुजबळ उमेदवारी अर्ज मागे घेणार. शब्दशीर ठाम आहे की राजकीय नेत्यांप्रमाणे शब्दाला युटर्न देणार? अजून वाणी साहेब आताशी फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. छाननीचा कार्यक्रम आहे. छाननीमध्ये काय स्वरूप प्राप्त होतंय आणि त्या अनुषंगाने किती उमेदवार राहत आहेत त्या अनुषंगाने अजून पॅनल तर पूर्ण झालेलं नाहीच नाही वस्तुस्थिती. हो आहे ना. जुन्नर गट आहे, उपूर गट आहे, जुन्नरमध्ये तुम्हाला उमेदवार मिळाले नाही, उपूरमध्ये पण कमी. म्हणजे पॅनल वस्तुस्थिती खरी आहे तुम्ही म्हणताय ती. आणि मी दिलेला शब्द माघार घेईल असं काही नाही. शब्द बदलणार तुम्ही असं म्हणाले होते. इथे सगळे ज्येष्ठ मंडळी तुम्ही म्हणाले शेतकरी संघटनेचं पॅनल जर अपूर्ण झालं, पांगळं झालं तर संजय भुजबळ उमेदवारी मागे येणार. पाहू ना आता भविष्यामध्ये कशा घडामोडी घडतायत त्याच्यावर. शेवटी म्हणजे सत्तेची लालच असं नाहीये. शेतकऱ्यांप्रती ज्यांनी आम्हाला शब्द दिला ती मंडळी जर आमच्यापासून लांब जात असतील आणि बेचा पाडा परत 2 वर येत असेल तर निश्चितपणाने लढण्याची भूमिका आम्हाला ठेवावी लागेल. प्रश्न असा आहे, तुम्ही क्लिअर कट म्हणाले होते की मी माझ्या शब्दाशी ठाम राहणार आहे की जर पॅनल अपूर्ण झालं तर संजय भुजबळ पॅनलमध्ये असणार नाही किंवा उमेदवार असणार. अहो वाणी साहेब, मी त्या मुद्द्याशी आजही ठाम आहे. परंतु आता राजकारणी मंडळी जसे शब्द बदलतात त्या अनुषंगाने ज्यांनी आम्हाला शब्द दिले आणि त्यांनी जर शब्द पाळले नाहीत तर आम्हाला परत वाण नाही पण गुण लागला. नाही गुण आणि वाण घ्यायचं काही हे नाहीये. परंतु आता भविष्याच्या याच्यावरती धर्तीवरती आपण निर्णय घेऊया. तुम्ही कुठल्या गटामधून? पिंपळवंडी गटातून. ओबीसी का जनरल मधून. जनरलमध्ये या पिंपळवंडी गटामध्ये अनेक उमेदवार आहेत. आमच्या शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला बाय देऊन तुम्ही तुमचा शब्द पूर्ण करू शकता? हो, करू शकतो. कोणतेही हे होऊ शकते त्याच्यामध्ये. कदाचित बोललेले शब्द खरा पण होऊ शकतो. खरा पण होऊ शकतो किंवा मग कदाचित मला पण सामोरं जायला लागेल निवडणुकीला. शब्दाचं काय? बोललेला शब्द आहेच ना तो माझा. पण आता आम्हाला जशी बाकीची मंडळी बनवत आहेत त्या अनुषंगाने आता मग शब्दाला बांधील राहणं माझं कर्तव्य आहे. त्याच्याबद्दल दुमतच नाही. परंतु ज्यांनी आम्हाला असं म्हणतात की अशी ही बनवाबनवी नाही. आता राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी शक्य असतात आणि राजकारणावर एखादी गोष्ट जर आता गेलेलीच आहे. मी त्या शब्दाला निश्चितपणाने बांधलेलो होतो. परंतु आता राजकारणावरती हा सगळा रंगमंच उभा राहिलेला आहे तर त्या अनुषंगाने शब्द बदलायला लागेलच. डावल्या शेजारी बांधला पावल्या शेतकरी संघटनेला राजकीय लोकांचा गुण लागला असं नाहीये वाणी साहेब. त्याच्यामध्ये की ज्यांनी आम्हाला भिस्त दिली आणि आमच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं की लढ बापू, आणि ही भूमिका जर ती मंडळी साकारत नसतील तर शेवटी लढणाऱ्या माणसाला, चळवळीतली माणसं म्हणजे लढणारी माणसं असतात आणि निश्चितपणाने त्या भूमिकेला सामोरं जायला लागेल. अशी म्हणणारी मंडळी कोण आहे? लढ बापू आता जी आहे ती तुम्हाला पण माहिती आहे. आणि ज्याने आम्हाला शब्द दिले आता चला से गुड थँक्यू असं म्हणायचं आणि आपली चळवळ चालू ठेवायची. विधानसभेला जर तुमच्यातली काय मंडळी त्यांच्यासोबत होतीच ना, सगळीकडेच होती. जे विधानसभेला उमेदवार होते त्यांच्याबरोबर सगळीच मंडळी इकडं तिकडं अशा अवस्थेमध्ये होतीच. विघ्नरच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी मंडळींना ऊस उत्पादक सभासदांनी का नाकारावं आणि तुम्हाला का स्वीकारावं? खरं तर चळवळीमध्ये काम करत असताना चांगलं आणि वाईट सांगण्याची भूमिका आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलेली आहे. निश्चितपणाने ऊस उत्पादक आणि सभासद ह्या गोष्टीला सगळ्यांना निवडणुकीला सामोरं जात असताना फार मुद्दे आमच्याकडे आहेत. आता एक तात्विक मुद्दा जर सांगायचा जर झाला तर 18, 20 महिन्याचे ऊस होऊन 22 महिन्याचा ऊस इथं उमरजमध्ये आहे आणि ते जर ऊस तोडून गेले नाहीत, ऊसाचे बाजारभाव जर व्यवस्थित भेटत नसेल, अशा सगळ्या भूमिका आहेत. त्या अनुषंगाने नंतरचे अजूनही काही मुद्दे आहेत ते नंतर निवडणुकीच्या काळामध्ये आपण पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न, निवडणूक लढणार की दिलेला शब्द पाळणार? लवकरच तुम्हाला समजेल उद्या छाननी झाल्यानंतर.